अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 22 नोव्हेंबर. आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे गुरु बाल मुकुंद. म्हणूनच गुरूंचे रूप ध्यानात आणून त्यांना भजावे, गुरु शब्दाप्रमाणे आचरण करावे आणि मुक्ती पंथाला जावे. आतापर्यंत खूप पायपीट केली, पण आशेची वाट दिसलीच नाही. दुःखमय जीवन घाट वळणाचा चढणीचा तोच भोगाला आला. मात्र गुरु आल्या कारणाने, तो भक्त कारणाने धावल्याने, भक्तांचा धनी म्हणजे तो समाधान करीत असतो, असा तो भक्त वत्सल कल्पद्रुम आहे. स्वप्नात येऊन दृष्टांत देऊन सजग सावध करणारा श्री गुरु होय. श्री गुरुराया, तू निर्वाण गोविंद आहेस. हा मायाबंध तोड, परमानंद दे, यातूनच भक्त वाचला तर वाचेल. हे गुरुराया, तुझी माया तू सांभाळ, मी तुला शरण आलो आहे. काही उपाय कर व कल्याण कर. ज्याला मरणाची भीती नाही असा कोण आहे? त्याच्या चरणाला लागू. मृत्यू भय सकला नासते. कोणी स्मशानाला भीत नाही, कोणी चोराला भीत नाही. वीज पडली तरी कोणी भीत नाही, कोणी कशालाच भीत नाही. कोणाला सापाची भीती नसते, कोण सतत भांडत असतो. मृत्यूचे भय मात्र सकलाना असतेच. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून, त्याच्या भयामधून सकलाना जो सोडवितो, ते गुरुचरण वंदन करावे. जो उंचावर आरूढ झाला आहे असा दृष्टांत ज्याला मिळाला, त्याला भय भीती नसते, तो शुभ दृष्टांत मानावा. उंचावरून पडला अशा दृष्टांताला जो नाडला, अशा दृष्टांताच्या फळापासून केवळ गुरुच वाचवू शकतात, कारण तो अशुभ दृष्टांत असतो. हे गुरुराया, मी तुझी काय सेवा करू शकतो? दारुण कड्यामधून आमचा ठेवा तू वाचवतोस. तू प्रकाशात सूर्य आहेस, रात्रीत हिरा आहेस. तूच परमहंस आहेस. आणखी काय वर्णन करू? या भवसागरातून तुझ्या कृपेने कितीतरी तरले, इथून पुढेही तरणार आहेत. हाच तुमचा अखंड व्यापार चालतो. पेठेमधला मोठ्यात मोठा शेठ म्हणजे श्री गुरु होय. तुमच्या कृपेने संत महंत तंत पंत भाग्यवंत अभागी सारेच मुक्तिपंथाला जातात. कोणी देशी तर कोणी विदेशी, कोणी गरीब तर कोणी सूर्यवंशी, कोणी वकील असो वा कोणी दरवेश असो, सर्वांना गुरुजवळ ठाव असतो. गुरूंचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला उष्टे का दिलेस, थोडेसेच का दिलेस असे म्हणत नाही. हे तुकारामांचे मत आहे. तू जे भावनेने देशील त्या भावनेत मी समाधानी असतो. माझे तुमच्यावर लक्ष असते. तुमचे लाड मी पुरवीत असतो. तुमची सेवा यातच मला आनंद होतो. धनसंपदा मिळो, सुखसंपदा मिळो अथवा न मिळो, काहीही मिळाले नाही तरी चालेल, पण तुझी कृपा सदैव असावी. तुझे नाम सदैव मुख्य असावे. तू माळाचा माळा केलास, भक्तीचा माळा फुलवलास, प्रपंचात नवा उन्मेष आणलास, त्यात चैतन्य भरलेस. तुझे माझे जन्मांतरीचे नाते, हेच फळ आज मला लाभत आहे. अर्थात हे सारे तुझ्या कृपेने घडते आहे. देवा, मी तुला काय दिले? तू मात्र हेवा करावा असे मला सर्व दिलेले आहेस. विना सेवा करता हा ठेवा मला मिळालेला आहे. हा माझ्या अंतरीचा ठेवा आहे. तू आदी नाही, तुला अंत नाही. मी तुझा अंकित म्हणजे दास आहे. एकच मागतो, चित्त विचलित होऊ देऊ नकोस, अन्यथा सारे संपले.
म्हणून गुरुराया, तू सतत माझ्यावरती लक्ष ठेव. तू आनंदाचा कंद आहेस, तूच बालमुकुंद आहेस. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.